श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज 30 मिनटं रोज चालल्याने आपल्याला काय काय फायदा होतो किंवा रोज 30 मिनटं चालल्याने आपल्याला खूप छान अनुभव येत असतात आणि रोज चालल्याने आपल्याला बऱ्याच आजारी पडण्यापासून किंवा जे आपल्याला नेहमी आजार लागत असतात त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळत असते आणि आपण खूप छान जीवन हे सुरळीत जगू शकतो. म्हणून तुम्ही रोज 30 मिनटं चालणं गरजेचंच आहे. आपण रोज 30 मिनटं किंवा रोज आपण तर सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल जर तुम्ही चालले तर तुम्हाला हार्ट अटॅकपासून, हार्टचे जे ब्लॉकेज होत असतात त्याच्यापासून, रक्तप्रवाह ह्या गोष्टी आपल्याला खूप छान होत असतात आणि त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळत असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही हार्ट अटॅक येणार नाही हे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही रोजाना सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आवर्जून चाला. आणि तुम्हाला सांगते डॉक्टरांच्या रिसर्चने किंवा जे सायन्स आहे त्यांच्या रिसर्च केल्यानंतर असं म्हटलं गेलं आहे की तुम्ही रोज 45 मिनटं रोज चालले तर तुम्हाला कोणत्याही आजारांपासून कोणतेही तुम्हाला आजार लागणार नाहीत आणि सगळ्या गोष्टींपासून तुम्ही स्वस्थ जीवन किंवा स्वस्थ शरीर आपलं नक्कीच राहील. म्हणून तुम्ही रोज चालायला तुम्ही छोट्या म्हणजे पहिले सुरुवातीपासून तुम्ही थोड्या थोड्या याच्याने चालायला सुरुवात करा. आज 10 मिनटं किंवा उद्या 15 मिनटं असं करता करता तुम्ही तुमचा टायमिंग तुम्ही अर्धा तासही चालले ना तरी पण तुम्हाला खूप बेनिफिट्स मिळणार आहे हे तर नक्कीच आहे. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यासाठी आपल्याला बरेच असे घबराट किंवा मग बरेच श्वासापासून बरेच तकलीफ होत असते किंवा त्रास होत असतो. ह्या गोष्टींसाठी जर तुम्ही रोज चालले तर तुमचे फेफडे हे मजबूत होतील आणि त्यांना खूप छान चालल्याने खूप छान अनुभव खूप छान क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी आपण नक्कीच चांगला आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. म्हणून आपले त्याच्यापासून फेफडे पण आपले चांगले होत असतात. नंतर हृदय आपलं चांगलं राहत असतं. तुम्हाला हाय बी पी असेल, लो बी पी असेल त्याच्यापासूनही आपल्याला सुटका मिळेल आणि त्याच्यानंतर तुमची शुगर वगैरे ज्या गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी बी पी आणि शुगरपासून आपल्याला बरेच आजार लागत असतात. म्हणून जर तुम्ही रोज अर्धा तास तर फिरले तर तुम्हाला नक्कीच याच्यापासून फायदा मिळणार आहे. म्हणून तुम्ही रोज अर्धा तास कमीत कमी रोज तुमच्या डेली रुटीनमधनं किंवा तुमच्या जे जीवनात जे चालू आहे त्याच्यामधनं तुम्ही अर्धा तास का असेना तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच काढा. त्याच्यानंतर तुम्ही जी ह्युमिनिटी पॉवर्स तुमचं मानसिक तणाव, मानसिक त्रास, तुम्हाला रात्री झोप नसेल येत तर तुम्हाला नक्कीच चालणं गरजेचं आहे. याच्यापासून आपल्याला रात्री झोप छान लागते, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती आपली क्लिअर होत असते किंवा अपचन, ॲसिडिटी अशा बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला फायदा मिळत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच चालायला जात जा आणि तुम्ही नक्कीच थोड्या थोड्या ह्याच्याने टाईम तुमचा वाढवू शकतात. तुम्ही अर्धा तासही दिवसातून केला तरीही चालणार आहे. म्हणून तुम्ही आवर्जून करा. त्यानंतर तुमची जी मानसिक तणाव किंवा मानसिक त्रास असेल याच्यापासून पण चालण्याने जे हॅपीनेस हार्मोन्स आपल्या शरीरातले असतात ते नक्कीच होत असतात आणि आपल्या शरीराला त्याची जाणीव होत असते. आपल्या ज्या कंटिन्यू नकारात्मक आपले विचार येत असतात किंवा मला असं होईल, माझ्या हे गोष्टी किंवा माझं ते, हे सगळे नकारात्मक जेव्हा आपल्या गोष्टींना आपण जेव्हा ते विचार करत असतो ते नकारात्मक विचार हे काढून आणि आपल्या याच्यामध्ये सकारात्मकता आणून आणि आपली मानसिक संतुलन हे खूप छान करत असतं. म्हणून तुम्ही आवर्जून फिरायला नक्की जात जा. त्यानंतर तुमची पोटाचा तुम्हाला जेही आजार असतील ते आजार कमी होत असतात. सगळ्या गोष्टी आपल्या पोटापासूनच तयार असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी आपलं तर पोट व्यवस्थित राहिलं तर आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर राहत असतात. म्हणून तुम्ही पोटापासूनही अपचनसारखे, ॲसिडिटी, जेवण पचत नसेल तर तो रोज चालल्याने ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला सुटका मिळेल आणि एक हॅपी जीवन तुम्ही जगू शकतात. म्हणून तुम्ही रोज 30 मिनटं का असेना रोज फिरायला जात जा. तुम्हाला कोणत्याही गोळी घेण्याची गरज राहणार नाही. तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून नक्की आवर्जून चालू करा. कारण की डॉक्टरांना पैसे देण्यापेक्षा आपण तर असं चाललं किंवा आपण फिरलं, तुम्ही 10,000 स्टेप रोज म्हणजे 10,000 पावलं तर चालले तर तुमच्या आयुष्यात कोणतेही अडचणी, दुःख येणार नाही. कधीही कोणतेही पेनकिलर घेण्याची आपल्याला गरज येणार नाही. म्हणून तुम्ही आवर्जून
दिवसातून आपल्यासाठी अर्धा तास काढून रोज तुम्ही अर्धा तास का असेना तुम्ही फिरत जा आणि नक्की फिरा. खूप सारे बेनिफिट्स आहे आणि रिसर्चनुसार आपल्याला खूप छान अनुभव पण येतील. आणि तुम्ही नक्कीच फिरा आणि फिरल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुम्ही सांगा की तुमचे अनुभव काय काय आलेत आणि तुम्ही किती वर्षापासून फिरतायत किंवा डेली रुटीन तुमची कशी आहे. नक्की कमेंट्स करा आणि सांगा की तुम्हाला फिरण्याचे काय काय अनुभव आलेले आहेत आणि फिरण्यापासून काय काय फायदे झालेले आहेत. नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात, म्हणून तुम्ही नक्की आवर्जून कमेंट्स करा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.